सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी लोणंद या मंडळामध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमाअंतर्गत जो लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दाखवला त्याबद्दल मी प्रथमतः सर्व शेतकऱ्यांचं आणि सर्व लोकांचं इथं अभिनंदन करीत आहे। आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व शेतकरी बंधूंना असं आवाहन करीत आहे की जी शासनाने जी योजना आता राबवलेली आहे ॲग्रिस्टार योजना, त्या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांनी आपापले फार्मर ID कार्ड वेळेत काढून घ्यावेत आणि सर्व इतर मिळणाऱ्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा अशी मी सर्व शेतकरी बांधवांना या कार्यक्रमाच्या औचित्य साधून विनंती करीत आहे। धन्यवाद। या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत या ठिकाणी मानसदीप मंगल कार्यालयामध्ये तलाठी कार्यालय, सर्कल कार्यालय, तहसील कार्यालय या कार्यालयातील सर्व कामे या ठिकाणी होत आहेत। तरी सर्व नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन आपला वेळ आणि पैशाची बचत करावी असं मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी आवाहन करतो। तसंच शासनाच्या या उपक्रमासाठी या संबंधित अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त आता सहभाग घेऊन सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचंही मी मनपूर्वक असं अभिनंदन आणि स्वागत करतो। धन्यवाद। सातारा तसेच आमचे वायू उपविभाग अधिकारी प्रांतसाहेब तसेच माननीय तहसीलदार सो खंडाळा यांच्या मार्गदर्शनाखाली आज लोणंद येथे दाखले वाटप शिबिर तसेच ॲग्रिस्टॅगची कार्ड काढणे तसेच संजय गांधीचे लाभार्थी यांना दाखले देणे, आणखी PM किसानचे लाभार्थी त्यांना दाखले वाटप, ॲग्रिस्टॅग योजनेचे लाभार्थी यांना त्यांची जे फार्मर ID आहे ते वाटप असे विविध प्रकारचे दाखले वाटप इथे झालेले आहे। प्रथमतः मी खरंच मनापासून लोणंदकरांचे आणि जे लोणंद मंडळामधील जे शेतकरी त्यांचे मनापासून आभार मानतो की आम्हालाही अपेक्षित नव्हतं की एवढ्या प्रमाणात लोक येतील। आणि तसं सांगायचं इथं महत्त्वाचं म्हणजे की आम्हालासुद्धा खूप वेळ असं मिळाला नाही। दोन म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये नियोजन झालेलं आहे। थोडंसं आमच्याकडून जरी काही जर चुकलं असेल तर खरं मनापासून आम्ही क्षमा मागतो। पण प्रांताधिकारी साहेब किंवा माननीय तहसीलदार सो खंडाळा यांनी आमचं कौतुक केलेलं आहे नियोजन समितीचे। आणि प्रांताधिकारी साहेब यांनी अशा सूचना दिल्या आहेत की तुम्ही एक प्रत्येक गावोगावी पण अशा प्रकारचे कॅम्प आयोजन करा जेणे प्रकारे की आणि त्या लोकांना असा वेळ द्या की एक 8 दिवसाचा वेळ द्या, त्यांची सगळी म्हणजे सर्टिफिकेटची पूर्तता करून त्यांना सर्टिफिकेट द्यायच्या दिवशी तुम्ही त्यांना असा कार्यक्रम अरेंज करा, म्हणजे त्यांच्या वेळेची बचत होईल। शिवाय जे त्यांना खंडाळा येथे किंवा वाई येथे ज्या चक्रा माराव्या लागतात त्या पण कमी होतील, तसेच त्यांचे पैसे वाचतील, वेळ वाचतील। अशा प्रकारचे शासनाभिमुख जे उपक्रम आहेत ते वारंवार घ्यावेत अशा सूचना वरिष्ठांनी दिलेल्या आहेत। मी लोणंद मंडळातर्फे आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। तसेच आम्हाला येथील जे कार्यकर्ते आहेत कार्यालयाचे या मंगल कार्यालयाचे जे मालक आहेत त्यांच्या मनापासून आभार मानतो। आणि असेच सर्वांनी इथून पुढे सुद्धा आपण आपल्याला कार्यक्रम राबवायचे आहेत। असंच सहकार्य तुमचं आम्हाला राहावं। बोलण्यासारखं खूप आहे पण मला एवढंच म्हणायचं आहे की खरंच लोणंदकरांनी जो हा प्रतिसाद दिला आहे त्याच्याबद्दल मी मनापासून धन्यवाद मानतो। आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम वारंवार इथे होत राहतील एवढं बोलून मी थांबतो। धन्यवाद।